श्रावणी शुक्रवारी ज्योतीची पूजा प्रत्येक आईने का करावी? पूजन विधी, कहाणी व आरती जाणून घ्या. श्रावणातील प्रत्येक श्रावणी सोमवारसोबत इतर वारांनाही एवढंच महत्त्व आहे. श्रावणात प्रत्येक आईने शुक्रवारी ज्योतीची पूजा करणे शुभ मानले जाते. गुरुवारी 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे श्रावणातील पहिला शुक्रवार हा 14 ऑगस्टला प्रत्येक आईने ज्योतीची पूजा करावी असं शास्त्रात सांगण्यात आले. यंदा श्रावणात 5 शुक्रवार असणार आहेत. 14, 21, 28 ऑगस्ट आणि 4, 11 सप्टेंबरला ज्योतीची पूजा करायची आहे. 11 सप्टेंबरला श्रावण अमावस्या असली तरीही ज्योतीची पूजा करायची आहे. ज्योती पूजा का करतात? मुलाचे रक्षण. ज्योती माता ही मुलांची देवता आहे. श्रावण शुक्रवारी पूजा केल्याने मुलांना वाईट नजर, आजार आणि संकटापासून रक्षण मिळते. निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी. लहान मुलं लवकर आजारी पडतात. ज्योती मातेला प्रार्थना केली की मुलं निरोगी राहतात आणि त्यांचं आयुष्य वाढतं. घरात सुख शांती. श्रावण हा पवित्र महिना आहे. या दिवशी पूजा केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते. परंपरा आणि श्रद्धा. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आहे. आई आपल्या मुलासाठी ज्योतीला नवस बोलते आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करते. श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवार देवीला समर्पित असतो. शुक्रवार हा लक्ष्मी आणि देवीचा वार मानला जातो. म्हणून या दिवशी ज्योतीची पूजा केली जाते. ज्योती पूजा विधी. ज्योतीचे चित्र देव्हाऱ्याच्या भिंतीवर किंवा पूजास्थळी लावावा. फुले, आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ, कुंकू लावलेला 21 मण्यांचा कापसाचा चौसर देवीला घालावा. गंध, हळद, कुंकू, अक्षता व्हाव्या. विड्याच्या पानाबरोबर सुपारी व फळं ठेवून दूध, साखरेचा आणि गुळासह चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. ज्योतीची आरती करावी. आता ज्योतीची पूजा आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांना ओवाळावे. कुंकू लावून चणे, गुळ, फुटाण्याचे व आरत्यांचे वाण द्यावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी. आरत्याचे वाण म्हणजे कणकेत गूळ, तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या असतात. शुक्रवारची ज्योतीची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं गायलं. शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, बाई बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास करावा. संध्याकाळी सुवासिनीला बोलवावं. तिचे पाय धुवावे. तिला हळदी कुंकू द्यावं. तिची ओटी भरावी. साखर घालून दूध प्यायला द्यावं. भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी. नंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं. ही घरी आली, देवीची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली. त्याच गावात तिचा भाऊ राहत असे. तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला. साऱ्या गावाला आमंत्रण केलं. बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब, तिला बोलावलं तर लोक हसतील. पुढं दुसऱ्या दिवशी सारे भाऊ भावाकडे ब्राह्मणाचे थवेच्या थवे येत आहेत. पोटभर जेवीत आहेत. बहिणीने विचार केला, आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे. बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला. सोवळं नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पानं मांडली होती. एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं वाढणं झालं. तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, नाही, दागिना नाही. तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात. ह्यामुळं मी तुला काही बोलावलं नाही. आज तू जेवायला आलीस ती आलीस. आता उद्या येऊ नको असं सांगून पुढे गेला. ही आपली तशीच जेवली. हिरमुसलेलं तोंड केलं. मुलांना घेऊन घरी आली. दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली, आई आई, मामाकडे जेवायला चल. बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं? आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे.
आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली, ताई ताई. भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस. तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं. आज आपली डुकरीणीसारखी पोरं घेऊन आलीस. आज आलीस तर आलीस, उद्या आलीस तर हात धरून घालवून देईन. तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं. जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं, हात धरून घालवून दिलं. फार दुःखी झाली. देवाची प्रार्थना केली. सारा दिवस उपवास घडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागले. असं करता करता वर्ष झालं. बाईचं दरिद्र गेलं. पुढं एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलावलं. भाऊ मनात ओशाळता झाला. बहिणीला म्हणू लागला, ताई ताई, तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही. बहिणीनं बरं म्हटलं. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी लवकर उठली, वेणी फणी केली, दागदागिने लायली, उंची पैठणी नेसली आणि भावाकडं जेवायला गेली. तो भाऊ वाट पाहत होता. ताई आली तशी तिचा हात धरला, पाटावर बसवलं. पाय धुवायला ऊन पाणी दिलं, पाय पुसायला फडकं दिलं. इतक्यात जेवायची पानं मांडली. ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली. बसल्या पाठी ठेवू लागली. भावाने विचार केला, जड झाले म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली. भावानं विचारलं, ताई ताई, हे काय करतेस? ती म्हणाली, दादा, मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलावलंस तिला मी भरवते आहे. भावाला काही हे समजेना. त्यानं तिला पुन्हा सांगितलं, अगं ताई, तू आता जेव तरी. तिनं सांगितलं, बाबा, हे माझं जेवण नाही. हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्त्रभोजनाच्या दिवशी जेवले. इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केलं. नंतर दोघेजण जेवली. मनातली आडी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा करो. ही साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण. श्री जीवतीची आरती. जय देवी जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. जय देवी जय देवी. श्रावण येताची आणू प्रतिमा, ग्रहात स्थापुनी करू पूजना. आघाडा दुर्वा माळा वाहूया, अक्षता घेऊनी कहाणी सांगूया. जय देवी जय देवी. जय देवी जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. जय देवी जय देवी. पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ, सुवासिनींना भोजन देऊ. चणे हळदी कुंकू दूधही देऊ, जमुनी आनंदे आरती गाऊ. जय देवी जय देवी. जय देवी जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. जय देवी जय देवी. सटवीची बाधा होई बाळांना, सोडविसी त्यातून तुची तयांना. यासाठी तुझला करीती प्रार्थना, पूर्ण ही करी मनोकामना. जय देवी जय देवी. जय देवी जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी. जय देवी जय देवी. तुझी या कृपेने सौख्ये नांदू दे, वंशाचा वेल वाढू दे. सेवा हे व्रत नित्य घडू दे, मनीचे हेतू पूर्ण होऊ दे. जय देवी जय देवी.
जय देवी जय जीवती जननी, सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी, जय देवी। अशा धार्मिक आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.